हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. जसं की सगळेजण आता सप्टेंबर 2025 हा महिना कसा जाणार याच्यासाठीच्या नवीन एपिसोडची वाट बघत होते. सो आपण बघूया आज वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. त्याआधी काय करायचं तुम्हाला माहिती आहे, 1176 टाईप करायचं आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं. म्हणजे आपल्याला येणारं फ्युचर तर कळेलच, पण पाथ अँड गायडन्ससाठी जे काही आपण कार्ड्स काढणार आहोत त्यातनं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळेल. ठीक आहे, 1176 टाईप करा. या स्क्रीनवरती खाली एका कोपऱ्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तो माझी इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती मला मेसेज करा. जर तुम्हाला एखादं प्रेडिक्शन पर्सनल रीडिंग करून हवे असेल किंवा रेमेडी हवे असेल, कोर्स करायचा असेल, तर तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता. आपण सुरुवात करूया की वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. आज आपण रिलेशनशिप, करिअर, फायनान्स आणि हेल्थ हे सगळं कव्हर करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपण बघूया रिलेशनशिपच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांसाठी काय प्रेडिक्शन्स आलेले आहेत. व्हेरी नाईस. वृषभ राशीच्या लोकांना सप्टेंबर 2025 हा अतिशय सोन्यासारखा सुंदर जाणार आहे. कारण प्रेम ओतप्रोत वाहणार आहे जोडीदाराकडून आणि मागच्या गोष्टी विसरून जोडीदार नव्यानं सुरुवात करायला तयार आहे. हे तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल. कारण गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यामध्ये काही थोडेसे वादविवाद होते. सो ते विसरून जोडीदार नव्यानं सुरुवात करायला तयार आहे. एक्स्ट्रा एफर्ट्स देण्याची तयारी तुमची पण असायला हवी. कारण जर जोडीदार समजून घेतोय तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही ऑलमोस्ट त्या पॉईंटवर आहात की जिथे तुम्हाला ते सुख मिळणार आहे जे जोडीदाराकडून मिळायला हवं. सो एफर्ट दोन्ही बाजूनी असायला हवे. सक्सेसफुल असेल रिलेशनशिपच्या बाबतीत. खूप छान कार्ड्स आलेले आहेत. आपण आता बघूया की फायनान्सेस वृषभ 2025 वृषभ राशीसाठी सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये तुमचे फायनान्सेस कसे असणार आहेत. एक तर या आठवड्यामध्ये तुम्हाला सप्टेंबर 2025 मध्ये तुम्हाला अचानक येणाऱ्या खर्चांना सामोरं जावं लागेल. पण जसं की ह्या चित्रात दिसतंय की या व्यक्तीकडे स्वतःची एक काठी असतानाही अनेक काठ्या समोर तयार ठेवल्यात. म्हणजे याचा अर्थ आपल्या लाईफमध्ये कसं आपण घ्यायचा की अचानक जरी खर्च आले तर तुम्ही त्याची तरतूद आधीच करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही त्या अचानक येणाऱ्या खर्चांना सामोरे जाताना कुठेही पैसा कमी पडणार नाही याची तरतूद तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. शिवाय काही सेव्हिंग अशा आहेत ज्या दूरदृष्टीने केल्या होत्या आणि त्या सुद्धा चांगले रिझल्ट आता देत असतील या सप्टेंबर 2025 मध्ये, असं हे कार्ड सांगतो. आणि शिवाय सप्टेंबर 2025 मध्ये नव्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल दूरदृष्टीने. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो. तो तुमच्या हातून तसं होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तो फायनान्सेस पण खूप छान कार्ड आलेला आहे. आता आपण बघूया की करिअरसाठी वृषभ राशीसाठी काय कार्ड्स आलेले आहेत. करिअरसाठी ओके, असं होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या निमित्तानं, बिझनेसच्या निमित्तानं तुम्ही ज्या कुठल्या शहरामध्ये आहे त्या शहरापासून बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर तुम्हाला देशाबाहेर जाण्याचे पण योग या कार्ड्समधून मला दिसत आहेत. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही एका विचित्र अशा सिच्युएशनमध्ये जर अडकला असाल तर त्यातून बाहेर पडणार आहात तुम्ही इन टर्म्स ऑफ करिअर. म्हणजे काही प्रोजेक्ट असतील जे झाले नाही किंवा ज्यात चुका झाल्या काहीतरी असेल, पण त्याच्यामध्ये जे काही टेन्शन तुम्ही आतापर्यंत कॅरी करत होतात त्यातनं तुम्ही बाहेर पडायची वेळ सप्टेंबर 2025 मध्ये आलेली आहे. तो चांगलं कार्ड आलंय की जुन्या गोष्टींमध्ये काही तुमची कामं अडकली असतील तर ती होतील आणि बिझनेसच्या निमित्तानं, जॉबच्या निमित्तानं बाहेर जाण्याचे योग आहेत. म्हणजे प्रवासाचे योग करिअरमध्ये दिसत आहेत. तर शेवटचा आणि खूप महत्त्वाचा म्हणजे तुमच्या हेल्थ रिलेटेड रीडिंग काय येत आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हेल्थ रिलेटेड काय रीडिंग येत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तब्येत थोडं खराब होण्याची शक्यता आहे. टेम्पररी पिरियडमध्येच असेल, खूप मोठा नाही, पण छोटी मोठी तक्रार तब्येतीची असू शकते. सो काळजी घ्या. थोडे स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन सुद्धा हे कार्ड सांगतं. काही गोष्टींमध्ये कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन इतक्या लेवलला जाईल की त्याचा स्वतःलाच तुम्ही त्रास करू, म्हणजे मानसिक आपण म्हणू शकतो. मानसिक लेवलवरती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो काही गोष्टींचा. डिप्रेशन, अँझायटी, छोट्या मोठ्या तब्येतीच्या कुरबुरी दिसत आहेत. ठीक आहे.
तर आता आपण ऑलमोस्ट चारही गोष्टी म्हटल्याप्रमाणे आपण कव्हर केल्या आहेत. आता आपण बघूया की हा महिना तर असा जाणार आहे कळलं, पण हे जगताना, वागताना आपल्याला आपले गुरु काय संदेश देऊ इच्छितात ते बघूया. साई टॅरो आहे, पण तुम्ही ज्या कुठल्या गुरूंना मानता त्यांच्याकडनं आपल्याला हा संदेश येत आहे असं समजावे. ठीक आहे? आपण 2 कार्ड्स काढतोय. बघूया तुमचे गुरु तुम्हाला काय संदेश देऊ इच्छितात. ग्रेस ऑफ द गुरु आणि द डिस्कवरी. बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. आणि द वर्ल्ड इज युअर होम, बी हॅपी व्हेरेवर यू आर. म्हणजे थोडक्यात काय, जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर तुमच्या गुरूंचा पूर्ण आशीर्वाद आहेच. म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ना, जे आपल्याला दिसले आत्ताच्या या राशी भविष्याच्या ह्याच्यामध्ये, तर सप्टेंबर 2025 मध्ये जे काही प्रॉब्लेम येणार त्यातनं बाहेर काढायला तुमचे गुरु समर्थ आहेत. फक्त तुम्ही प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. थोडक्यात काय, पॉझिटिव्ह थिंकिंग ही खूप महत्त्वाची आहे असं कार्ड सांगतात. शिवाय आता आपण बघूया एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छितात. एंजल कार्ड्स सप्टेंबर 2025 मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी एंजल्सचं गायडन्स काय आहे ते बघूया. पाथ अँड गायडन्स वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025. रोमॅन्स आणि मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. आता रोमॅन्स म्हणजे आता जसं आपल्या रिलेशनशिपमध्ये खूप छान कार्ड आले होते, द वर्ल्ड आलं होतं, जे सांगतं की ह्या महिन्यामध्ये तुमचं रिलेशनशिप अतिशय उच्च प्रतीच्या प्रेमाच्या शिखरावरती असणार आहे. तो खूप छान दिवस असणार. तर ते रोमॅन्स तुम्ही एन्जॉय करावा. आणि दुसरं आहे मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. एक हेल्थचं कार्ड आलं होतं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की छोट्या मोठ्या कुरबुरी असतील आणि काही थोडेसे स्ट्रेस तुम्ही असणार आहे. त्या स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. तो तुम्हाला जे काही कन्फ्युजन ह्या हॅल्युसिनेशन होईल या सप्टेंबर 2025 मध्ये, त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचं मदत होईल असं कार्ड सांगतात. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. सो तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत आपला हा व्हिडिओ ज्यांची वृषभ रास आहे त्यांच्यासोबत शेअर करावा. तुम्ही स्वतः ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.